विद्यार्थ्यांनी ईश्वरी क्षमता व शक्तीचा विकास करून जगाचे कल्याण साधण्याची गरज शिक्षणायुक्त महाराष्ट्र राज्य माननीय विशालजी सोळंकी साहेब. विद्यार्थी कलाकार असतील त्यांना आर्ट गॅलरी म्हणून जर काही याचा वापर करायचा असेल तर वेगळा म्हणून सगळ्या शाळांना त्यांच्या मुलांना माझे विद्यार्थी वगैरे सर्वांना श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत विद्यार्थी हा शाळेचा आत्मा म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कलागुणांना वाव व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीने भौतिक सुविधांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असे कैलासवासी दत्तात्रय मारुती आढाव कलादालनाचे उद्घाटन. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय श्री विशाल सोळंकी साहेब यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण डॉक्टर श्री ज्ञानराज महाराज जाधव तसेच श्री रमेश आढाव उद्योगपती वडगाव शेरी. आढाव परिवार श्री बापूसाहेब झांजे प्रसिद्ध चित्रकार शिल्पकार पुणे. श्री किरण सरोदे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षण महासंघ श्री मिलिंद शेलार अध्यक्ष पुणे जिल्हा कला शिक्षक संघ. समवेत संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश वडगावकर, सचिव श्री अजित वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त श्री प्रकाश काळे, श्री लक्ष्मण गुंडरे, सदस्य श्री अनिल वडगावकर, दानशूर व्यक्तिमत्व श्री सुनील गुंडरे, श्री नारायण गावडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री दीपक मुसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उपस्थित सर्व मान्यवरांचे नोंदपत्र लेखणी वारकरी विद्यार्थ्यांनी प्राण विभागाच्या समृद्ध संस्थाने तसेच विद्यालयातील दिव्यांग विभागातील अंध विद्यार्थ्यांच्या मधुर आवाजातील स्वागत गीताने स्वागत करतात. सचिव अजित वडगावकर यांनी सर्व मान्यवरांना शाळेचा तुरा उंचवणाऱ्या सर्व भौतिक सुविधांसह प्रशालेची इमारत पाहुण्यांना दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलाने तसेच प्रशालेची विद्यार्थी कुमारी राजलक्ष्मी लिखे हिच्या सुमधुर आवाजातील विशस्तवनाने करण्यात आले. प्रस्ताविकामध्ये श्री अजित वडगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत संस्थेच्या सर्व घटकाच्या सहकार्य यामुळेच प्रशालेचा हा विकास करू शकलो असे सांगितले. माझ्या समोर बसलेले आमचे सर्व लाडके विद्यार्थी, पालक, विद्यार्थिनी या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम आपल्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आता साहेब मला दाखवत होते दत्त जयंतीचा विषय. मी म्हटलं साहेबांना आम्ही काढू तो मुहूर्त होतो. शिक्षक दिन आम्ही लोणगावला केला होता. त्या दिवशी तारीख पाहिजे नव्हती पण चतुर्थी आली. आपण फक्त शनिवार सांगितला होता, शनिवारी घ्या, पण मुहूर्त पहा. ज्यांच्या नावाने आज रात जगभर दिवस साजरा होतो ते दत्तगुरू आहेत. ज्यांच्या अथक आमच्या पाठपुराव्यानं उभं राहते ते दत्तात्रय वांजन म्हणजे कलाकार शिक्षक, आणि ज्यांच्या मदतीतून उभं राहते त्यांचं नाव पण ज्यांच्या नावाने कळालेलं नाही, दत्तात्रय मारुती आढाव, त्यांचे रमेश जाधवचे वडील ते सुद्धा दत्तात्रय असा हा योग आलाय. हा मूर्त काढायची गरजच पडली साहेब. आळंदीच्या माऊलीचं वैशिष्ट्य तर मूर्त आपोआप निघतो. असं हा कार्यक्रमाचा हेतू की आज या कलादालनाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं. या कलादालनाच्या माध्यमातून चित्रकलेचं जे विद्यार्थ्यांना कलेचं ज्ञान जे मिळतं ते अजून चांगल्या पद्धतीने मिळावं
या विद्यालयातल्याच विद्यार्थ्यांना नाही तर परिसरातल्या कुठल्याही शाळेतील मुलं जरी येता येऊन त्याचा उपयोग करून घेत असतील तर त्यांच्याकरता हे आणि जे आपल्या काही कला आहेत आर्ट गॅलरीत आपण जसे दाखवतो तशा याही आर्ट गॅलरीमध्ये दाखवल्या तर त्यांनाही ती संधी विनामूल्य ते आपण उपलब्ध करून देणार आहे. तर अशा पद्धतीचं ते कला दालन पुढे कार्यरत राहील आणि निश्चित त्यातनं चांगले चांगले कलाकार माऊली घडवल्याशिवाय राहणार नाही. तर त्या कला दालनाचं उद्घाटन आपण नंतर केलं. या कार्यात अनेकांची मदत झाली. रमेश आढावांची त्यांच्या कुटुंबाची आमच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यात आणि साहेब या वास्तूत आपण जे आता पाहिलं त्या सगळ्या गोष्टी एक विशेष आमच्या शिक्षक आणि शिक्षकेतरांचं भयंकर प्रत्येक तन मन धनाने त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असतं. व कलादालन उभारणीसाठी आढावा कुटुंबियांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांची संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने आभार व्यक्त केले. या कलादालनासाठी रोख रक्कम ₹3 लाख आपण या कलादालनासाठी अतिशय उत्स्फूर्तपणे दिले. त्याबद्दल कौतुकाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. इथं असणारे ज्या महिला अध्यापिका आहेत संस्थेच्या पुढील विकास कामात असेच सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता व कलागुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना देत असलेल्या भौतिक सुविधा याबद्दल संस्था व प्रशालेचे कौतुक केले. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांच्या अहोभाग्याने आपल्याला लाभलेले आदरणीय व्यासपीठ गुरुजन वृंद व येथे जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या इथे खूप मोठे पाहुणे आलेले आहेत व सर्वांना मित्रांनो आपल्या आळंदीतील सर्व विश्वाच्या मानवजातीच्या कल्याणाबद्दल ज्यांच्या हृदयामध्ये मातृत्वाची भावना निर्माण झाली असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या या पवित्र भूमीमध्ये पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरला जावा असा हा आजचा सुवर्ण सोहळा. मित्रांनो, खरंच सुवर्ण सोहळा आहे. आपल्या भारतीय वैदिकीय परंपरांमध्ये म्हणजेच वेदांमध्ये असे वर्णन आलेले आहे की अतिथी देवो भव, म्हणजे अतिथींच्या बाबतीमध्ये वेदांमध्ये साक्षात भगवान परमात्म्याचे स्वरूप म्हणून त्यांना संबोधलेले आहे. संत एकनाथ महाराज सुद्धा अतिथींबाबत बोलताना म्हणतात, एव अतिथींशी जे अर्पे ते भगवंतमुखी समर्पे, म्हणजे जे अतिथींना अर्पण केलं जातं ते साक्षात भगवान परमात्म्यालाच अर्पण केल्यासारखे आहे. तसेच विश्वस्त श्री प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांपर्यंत संतांचे चरित्र व त्यांचे विचार पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून संत साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मध्ये आहे या इथं आळंदीचीच मुलं शिक्षण घेत नाही तर ह्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तालुक्यातून अनेक जिल्ह्यातून अनेक गावातून कुणी तबला वादकून कुणी कीर्तनकाराच्या विभागातून अनेक मुलं त्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. उभ्या महाराष्ट्राचं दर्शन घडतं ते ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेमध्ये दर्शन घडतं. सोळंकी साहेब, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला उभ्या महाराष्ट्राचं दर्शन ह्या ठिकाणी मिळत आहे. साधी गोष्ट नाही सर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही फिरताय, सगळ्या शाळांमध्ये जाताय, कुणाच्या तरी नावाची ती शाळा असते, त्या शाळेमध्ये कुणाचे तरी फोटो असतात आणि ती शाळा अमक्याची गणली जाते. महाराष्ट्राच्या कोणत्याही तालुक्याचा कोणत्याही जिल्ह्याचा अमक्या नेत्याची ती शाळा असते, अमक्या नेत्याचा तो फोटो असतो. आम्हाला अभिमान आहे सर. वडगावकर फॅमिली 30 वर्ष नेतृत्व करत आहे, एकही फोटो घेत नाही. 30 वर्ष ह्या संस्थेचा प्रतिनिधित्व करणारे वडगावकर फॅमिलीचा एकही फोटो नाही. राज्यात एकच शाळा असेल तिथे तर संचालकाचा कार्यकर्त्याचा कुणाचाही फोटो नाही. फोटो फक्त एकच असतो, तो ज्ञानदेवांचा आहे. अशी महाराष्ट्राच्या शाळेमध्ये आपण आलात. आणि सर, तुम्ही आता डिसेंबरमध्ये येण्याचं कारणच आहे, थोडं कळेल तुम्हाला.
तुमचा ज्ञानदेवाचा खूप संबंध आहे सर. काय म्हणजे काय माझा ज्ञानदेवांचा काही संबंध हो ना. एखाद्या लग्नपत्रिकेची पत्रिका द्यायला गेल्यानंतर लग्नपत्रिका देताना तर घरातलाच मनुष्य जर भेटला तर लग्नपत्रिका देणाऱ्याचा आनंद किती दुर्मिळच असतो ना. जाधव एप्रिलमधला कार्यक्रम असताना डॉक्टर विशाल गावंगे आज येतात, ते डिसेंबरला येतात. ज्ञानदेवांचं मागणं आहे मी ऐच्छिक स्वरूपामध्ये 8वीच्या मुलांना ओळख त्यांनी ते शिक्षण आळंदीतच का उद्या महाराष्ट्रात द्यावं आणि त्याचा जन्म विशाल गावंगे असावा आणि तो जानेवारी 2022 मध्ये ज्ञानदेवांचं मागणं आहे. माझं नाही. आम्ही तर मीडिया आहोत, आम्ही तर माध्यम आहोत. तर ज्ञानदेवांचे विचार त्याच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे सर. सारी ताकद नाही सर. खूप मोठं कलादानानं आळंदीमध्ये हवं की ज्ञानदेवांची इच्छा. आम्ही कोणाला पैसा मागत नाही. ज्ञानदेवांनी निर्माण केलेलं आहे. इथं प्रत्येक विद्यार्थी, इथं प्रत्येक सदस्य, प्रत्येक शिक्षक हा ज्ञानदेवांच्या प्रेमाने श्रद्धेने ओतप्रोत बनलेला आहे. त्याचा ज्ञान हा ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव आहे. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओळख ज्ञानेश्वरीची उपक्रम राबविण्याविषयी तसेच विस्तार आणि उपयोगिता याविषयी आपले मत विशद केले. श्री रमेश आढाव यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करत कलादालनाला त्यांच्या स्वर्गीय पित्याचे नाव दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले. वडगावकर साहेब, अजित वडगावकर साहेब या सगळ्यांचा धन्यवाद देतो की मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीचा मान स्वीकारून मला कुठलीही अट न घालता त्यांनी सांगितलं की निश्चितपणे तुमच्या वडिलांचं नाव देऊ. आणि तो कार्यक्रम आज दत्त जयंतीच्या निमित्तानं आणि एवढ्या मोठ्या शिक्षण आयुक्तांच्या हस्ते आणि नारायण महाराजांच्या उपस्थितीत साजरा होतोय. याच्यासारखी दुसरी कुठली आनंदाची बाब जीवनात असू शकत नाही. त्याबद्दल मी इथे सगळ्या जमलेल्या आमच्या प्रकाश मामा शाळेपासून सगळे पालक असतील, विद्यार्थी असतील, आमची सगळं कुटुंबीय असेल आणि या अलंकापुरातील सगळे जे काही भाविक असतील यांचा मी आभार व्यक्त करतो. यांना माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे उद्घाटक विशाल सोळंकी यांनी विद्यार्थ्यांना आपल्यातील ईश्वरी क्षमता व शक्ती ओळखून त्यांचा विकास करून जगाचे कल्याण साधण्यासाठी प्रेरित केले. शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थी या सर्वांशी संवाद साधून आणि शाळेतले वेगवेगळे उपक्रम पाहून खरोखर खूप मनापासून आनंद होतो की अशा प्रकारच्या एका सेवाभावी संस्थेतून जे काम उभं राहिलंय ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मी अजितजींशी जेव्हा चर्चा करत होतो की शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत वगैरे, तर त्यांनी सांगितलं जवळपास 4000 विद्यार्थी इथं शिकतायत आणि तितक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारावा लागतोय. आणि ते दिसतं की आपले सर्व विद्यार्थी सुद्धा खूप संयमशील आहेत. मी आलो जवळपास 4-4:30 तेव्हापासून ही मुलं यातली बरीच जण इथे बसलेली होती आणि आता ऑलमोस्ट 7 वाजत आले तरी इथे शांतपणे बसलेली आहेत. मला वाटतं हे जन्मजात ज्ञानदेवांच्या प्रेरणेने, कारण एका ठिकाणी असं 3 तास शांतपणे बसणं हे सोपं नाहीये. हे विद्यार्थी असं मनात, मी असाच बसायचो ना 5वी, 6वीला, 7वीला, त्यामुळे मनात असं कधी यांचं भाषण संपलंय, कधी घरी जातोय, शनिवारची संध्याकाळ. सगळे मोठे लोक झाले की इथे येऊन भाषणं देतात आणि आपल्याला शांत ऐकून घ्यावं लागतं, सगळा छळ सहन करावा लागतो. त्यामुळे मला वाटतं खूप सहनशक्ती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये. पण काही नाही, आता मी आलोच आहे तर थोडा छळ अजून एक 5-10 मिनिटं करीन तुमचा. आल्यानंतर खूप सुंदर अशी दिंडी विद्यार्थ्यांनी काढली. मी पण लहान असताना धोतर नेसून दिंडी करत होतो. मला आनंद होतोय सगळं पाहताना. मी सासवडचा आहे. जसं अजितजींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की सोपानकाका महाराजांची समाधी तिथे आहे, किंवा वारीला सुद्धा आमच्या घरासमोरूनच पालखी जात होती आणि दरवर्षी सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळत होतं. तर हे सर्व आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचे आदरणीय आध्यात्मिक गुरु
डॉक्टर नारायण जाधव महाराज उपस्थित आहेत. खूप आध्यात्मिक अशा पार्श्वभूमीमध्ये आपले सर्व विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत आणि हे शिक्षण मला वाटतं खूप महत्वाचं आहे की एक संस्कार जो आता मिसिंग आहे आपल्या सर्व शिक्षण व्यवस्थेमध्ये. रामकृष्ण परमहंस एकदा म्हणत होते की जी काही विद्या आहे ती सगळी भाजी भाकरीची विद्या झालेली आहे. म्हणजे 2 वेळचं खाऊन फक्त चैनीत कसं जगायचं यासाठी सगळा आटाटोप चाललेला आहे. पण खऱ्या अर्थाने ईश्वराने ज्या शक्ती आपल्याला दिलेल्या आहेत त्या कशा आपल्याला प्रत्यक्षात आणता येतील ते जो आध्यात्मिक विचार आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाच्या, सर्व देशाच्या, विश्वाच्या कल्याणाचं चिंतन आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना या वयामधून कसं देता येईल त्यासाठीचा जो प्रयत्न काळेसाहेबांनी उल्लेख केला की 8वी पासून आपण विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीची ओळख किंवा आपल्या आध्यात्मिक वारशाची ओळख कशी करून देता येईल याविषयीचा जो अभ्यासक्रम बनवलाय तो नक्कीच एकदा अभ्यास होऊन आपल्या SCRT मध्ये अभ्यास होऊन जे काही आपलं उत्तम संत साहित्य आहे त्या उत्तम अशा संत साहित्याला आपल्याला सर्व राज्यामध्ये कशा प्रकारे आपल्या शाळांमध्ये आणता येईल याविषयी नक्कीच आपण विचार करू. आपण सर्व पद्धतीने पाहू. नुकतंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये हा विचार मांडला गेलाय की आपली हजारो वर्षांची जी सनातन संस्कृती आहे त्यामध्ये जो विचार आहे तो आणि आधुनिक जो विचार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. त्याचा चांगला समतोल साधून कशा प्रकारे आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात या सर्व गोष्टी आणता येतील तर त्याचा नक्कीच आपण खूप चांगल्या प्रकारे विचार करू. आज इथे वेगवेगळे उपक्रम मी पाहत होतो. मग ते ई-लर्निंग असेल, डिजिटल क्लासरूम असेल. आज कला दालनाचं उद्घाटन झालं. गेले 1.5-2 वर्ष या उद्घाटनासाठी आमचा विचार सुरू होता आणि आज तो योग आला. खूप सुंदर असं कला दालन इथे विद्यार्थ्यांना स्वतःचे जे काही छंद आहेत किंवा कला आहेत, लिबरल आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म तिथं उभं राहिलंय. ज्या शिक्षकांनी मेहनत करून ते बनवलं त्यांचंही मी मनपूर्वक कौतुक करतो. खूप छान, खूप सुंदर असा एस्थेटिक डिझाईन तिथे त्यांनी उभा केलाय. आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे उपक्रम चालतात, मी संपूर्ण शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम पाहिले, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आज शाळेमध्ये आहेत हे पाहूनच खूप आनंद होतोय. गेले 20 महिने आता अशा प्रकारे शाळांमध्ये विद्यार्थी पाहायची सवय सुटून गेली. त्यामुळे जेव्हा जेव्हा शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्यावेळेस खूप मनापासून आनंद होतो. आणि विद्यार्थ्यांकडे जो फीडबॅक आहे तो हाच आहे की शाळेत यायला जास्त आवडतंय. फक्त ऑनलाईन शिक्षण इतकं आवडत नाहीये. परीक्षांचं सुद्धा खूप जास्त टेन्शन आपले विद्यार्थी घेत नाही. मला वाटतं याचं एक कारण असं आहे की मागच्या वर्षी 10वीचा निकाल पाहिला, जवळपास 100% मुलं पास झालेली आहेत. आजकाल नापास व्हायला जास्त कष्ट करावे लागतात मुलांना, पास सहज होतात. त्यामुळे ते एक दृष्टीने चांगलंच आहे की कुठलं दडपण न घेता आपण जो अभ्यास करताय तो कसा चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल हे सर्व विद्यार्थी या काळात शिकतील. कारण कोविडच्या परिस्थितीत राज्य शासनाकडून आपलाही एक प्रयत्न हाच होता की विद्यार्थ्यांचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य जपून, त्यांचं भावनिक स्थैर्य जपून कशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जे आहे कोविडच्या काळातलं ते भरून काढता येईल. तर एकूणच ज्ञानेश्वर विद्यालयाच्या गेल्या 60-70 वर्षांमधली जी प्रगती आहे की एकदम छोट्या जागेमधून आज इतकं मोठं शिक्षणाचं कार्य इथं सुरू आहे. आणि त्याचबरोबर जे समाजकार्य सुरू आहे, अजितजींचं जे गेले 156 कोविडच्या 156 दिवसामध्ये जे त्यांनी अन्नधान्याचं पुण्यकर्म केलेलं आहे, तो इतरही जे काही खूप चांगले सेवाभावी उपक्रम इथं चालत आहेत. त्यामुळे नक्कीच या पुण्याच्या आधारावरच मला वाटतंय की इतकं चांगलं शैक्षणिक कार्य हे पुढं जात राहतंय. शाळेतले शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी सुद्धा आज संवाद साधायची संधी मिळाली. त्यांचे काही प्रश्न आहेत, काही अनुदानाचे प्रश्न आहेत आणि इतर काही नियुक्त्यांचे प्रश्न आहेत मला सांगितलेत. तर सर्व प्रश्नांमध्ये आपण शासनातर्फे खूप सकारात्मक आहोत की या सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी जे काही
आपल्याला कार्यवाही करायची ती आपण करूया. शासनाकडे काही आर्थिक प्रश्न आहेत, सर्वच गोष्टी या आपल्याला हव्या तशा होत नाहीत, पण त्यातूनही प्राप्त परिस्थितीमध्ये काय काय आपल्याला करता येईल हे प्रश्न सोडवण्यासाठी, जेणेकरून शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा वर्गात असताना खूप चांगल्या मानसिकतेतून शिकवू शकेल, यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू. मी खूप जास्त वेळ घेणार नाही, मी फक्त आता एक छोटीशी गोष्ट मुलांना सांगतो आणि थांबतो. मला वाटतंय आतापर्यंत जे होतं ते सगळं स्टेज मधल्या आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी होतं. आता मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण तुम्हाला जर आज काही घेऊन जायचं असेल माझ्याकडून तर मी ही गोष्ट बऱ्याच वेळेस मला संधी मिळाली तर मी सांगत असतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं ना, आपण एखाद्या ग्रामीण भागातून आलेलो आहे किंवा घरची आर्थिक परिस्थिती बेताची असते. आपण टीव्हीवर, आजकाल युट्यूबवर, सोशल मीडियावर खूप काही गोष्टी पाहत असतो की कसं खूप चांगल्या संपन्न घरातली मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत, काय काय करतायत. आणि बऱ्याचदा एक न्यूनगंड आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असतो ग्रामीण भागातून आलेले. काहींना अभ्यासामध्ये जास्त मार्क मिळत नसतात किंवा इतर काही घरात अडचणी असतात. बऱ्याच आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आपले विद्यार्थी हजारोंच्या संख्येने जसे आपण आज शिकत असतो. तर बऱ्याचदा असं वाटतं की आपल्या भविष्यासाठी काय आहे का नाही. अशा परिस्थितीतच एक मुलगा होता अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कच्या झोपडपट्टीमध्ये. मी जे सांगतो ती खरी गोष्ट आहे, खरी घडलेली गोष्ट आहे. त्यालाही असं भविष्याविषयी एक अंधार होता आसपास. तिथं तर आपल्यासारखं इतकं आध्यात्मिक पोषक वातावरणही नव्हतं. झोपडपट्ट्यांमध्ये कसं असतं शहरांमध्ये, गुन्हेगारी, व्यसनं आणि अशा एकदम अंधारमय परिस्थितीत तो मोठा होत होता. जास्त शाळेतही जात नव्हता त्यावेळेस आणि त्याच्या पुढे काही खूप असं उज्ज्वल भविष्य असेल असं त्यालाही वाटलं नव्हतं. पण त्याचे वडील गरिबीतही खूप कष्ट करत होते, प्रामाणिक होते. त्यांनी एक दिवस असाच एक एक्सपेरिमेंट मुलाबरोबर केला. काय केला, त्याला असा एकदम मळका टी शर्ट दिला, एकदम मळलेला आणि असा टी शर्ट त्याला दिला, फाटलेला थोडा, आणि त्याला म्हटले की तू जाऊन हा $1 विकून ये. $1. लहान मुलगा होता. तो गेला. आता $1 तो म्हटल्याला 1 सेंट सुद्धा कोणी देणार नाही. आता $1 आणि सेंट म्हणजे काय, आपल्या इथं आपण रुपया किंवा पैसा असं म्हणतो ना, त्याला कोणी एक पैशाला सुद्धा विकत नाही घेणार. तुम्ही म्हणता $1 विकून ये. तो फिरला, 2-3 तास फिरला इकडे तिकडे आणि मग तिथे न्यूयॉर्कच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन बसला होता असाच तो घेऊन, आणि सुन्न होता, काय करणार. मग तिथे एक प्रवासी बसलेला होता, बरेच 2-3 तास तोही बसलेला होता. तो गेला त्या मुलाकडे, का बसलायस, आणि सांगितलं की असं वडिलांनी सांगितलंय मला $1 हा टी शर्ट विकण्यासाठी सांगितलंय. आता मी कुठून शोधू गिराईक, कोण घेईल $1 कोण वाया घालवेल अशा मळलेल्या टी शर्ट. मग त्या प्रवाशाला काहीतरी दया आली असेल, त्याने दिला $1 की ठीक आहे तू जा, आता घरी जा, घेऊन जा, मी घेतो. तो घेऊन आला. त्याला काही त्याचा आनंद नव्हता. त्याने थोडं दयेतनं दिला तो $1. त्याने वडिलांच्या हातात $1 दिला, झालं. त्यालाही काही आनंद नाही, वडिलांनी घेतला त्यांनी $1. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी परत तसाच एक टी शर्ट त्याला दिला आणि म्हटले $2 यावेळेस विकून. तो म्हटलंय काय चाललंय माझं, कालही अख्खा दिवस असाच वाया गेला, आजही मी वाया घालतो. पण ठीक आहे, वडिलांनी सांगितलं तर नाही का, आपण ऐकलं. मी 1 सेंटला सुद्धा विकू शकत नाही किंवा कोणी घेणार नाही, ते तू आज $200 विकून आलायस साध्या टी शर्टला. आता विचार कर, तू तर मनुष्यस, ईश्वराने तुला इतक्या वेगवेगळ्या क्षमता दिलेल्या आहेत, शारीरिक असतील, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, वेगवेगळ्या क्षमता दिलेल्या आहेत. ईश्वराने तुला तयार केलेलं आहे. जर तू असंच स्वतःमध्ये व्हॅल्यू ऍडिशन करत राहिला, स्वतःला वेगवेगळ्या कौशल्याने, वेगवेगळ्या ज्ञानाने, कष्टाने विकसित करत राहिला, तर तू सुद्धा एक दिवस स्वतःची जी खरी किंमत आहे ती ओळखशील. आणि या संदेशातनं त्याने मेहनत सुरू केली आणि मग तो आजपर्यंतच्या जगातल्या इतिहासातला सर्वात चांगला बास्केटबॉलपटू झाला. त्याचं नाव होतं मायकेल जॉर्डन. त्याने
स्वतःला ओळखलं, त्यांनी ओळखलं की त्याच्यामध्ये शारीरिक क्षमता आहे. बास्केटबॉल सारख्या खेळामध्ये अमेरिकेमध्ये तो प्रचंड प्रसिद्ध झाला, त्याच्यामध्ये पैसाही आला, प्रसिद्धी आली, सगळं आलं. पण मुख्यतः त्याला वडिलांनी जे सांगितलं होतं की त्याच्या आतल्या ज्या क्षमता आहेत त्या कशा आपल्याला बाहेर आणायच्या आहेत, कसं त्याच्यावर काम करायचंय. तर आयुष्यभर त्याला या अनुभवातून शिकायला मिळालं. मला वाटतं आपल्या इथं प्रत्येक जो विद्यार्थिनी आहे त्यांनी घरी गेल्यावर हा विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे की ईश्वराने मला काय दिलं. आपल्याला प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री नारायण महाराज जाधव यांनी आयुक्तांना त्यांच्या मनोइच्छा पूर्णत्वासाठी व सर्वांच्या सुखासाठी माऊलीकडे प्रार्थना करत श्री ज्ञानेश्वर विद्यालय हे विश्वविद्यालय हो अशी कामना केली. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पवित्र श्रीला इंद्रांच्या तटाकावर साक्षात संगम समाधिस्थ माऊलींच्या चरणकमळावर या मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंती ही ज्याचं गीतेमध्ये मासानाम मार्गशीर्ष होऊन 12 मासापैकी मार्गशीर्ष महिना ही भगवंताची मूर्ती आहे. आणि त्या ठिकाणी सरस्वतीच्या पावन प्रांगणामध्ये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राच्या आयुक्त या त्यांच्या या कलादालनाच्या ठिकाणी असणाऱ्या उद्घाटन प्रसंगात संस्थेचे असणाऱ्या अध्यक्ष सचिव संपूर्ण या ठिकाणी ध्येयनिष्ठ असणारे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आज आपल्या जीवनातील हा परम भाग्याचा क्षण आहे. आता या ठिकाणी केवळ अध्यक्षीय भाषण करायचं एक औपचारिक म्हणून मी उभा आहे. कारण या ठिकाणी गुरुवर्य सरांचं व्याख्यान ऐकल्यानंतर विशालजी सोळंकी महाराष्ट्र, विशालजी सोळंकी आणि सासवडमधील सोपान काका या 4 शब्दांचा काही विशेष संबंध संस्कृत साहित्याप्रमाणे व्युत्पन्न होतो. त्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी विशाल या शब्दाचा अर्थ आहे व्यापक. आणि ते व्यापकता थोडी नाही तर ती निरंतर व्यापकता आहे. त्याप्रमाणे आणि महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणी महान अशा प्रकारचा राजरूप म्हणजे दैदिप्यमान प्रकाश ज्या ठिकाणी आहे त्याला म्हणतात की विशाल असा असणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचं वितरण करण्यासाठी जे विभूतिमत्व आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे. सोळंकी हा जसा महान असा राष्ट्र आणि त्या महाराष्ट्राचे असणारे शिक्षक आयुक्त त्याचप्रमाणे या ठिकाणी विशाल नावाबरोबर सोळंकी नावाचा उपनामाचा उल्लेख आहे. सोळंकी म्हणजे 16 अंक ज्याच्यामध्ये आहेत असे. तर या अध्यात्मशास्त्रामध्ये वेदांतामध्ये 16 तत्व सांगितलेले आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि 16वा असणारा आत्मा. आणि आत्मा असेल तरच ही इंद्रिय मन काम करू शकतात. त्याप्रमाणे ज्यांच्या अध्यक्षतेला ज्यांच्या अधिष्ठानावर त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सरस्वतीच्या प्रांगणाचा शिक्षणाचा प्रपंच या ठिकाणी प्रवाहित आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि शिवाय या ठिकाणी ते महाराष्ट्र प्रांताचे शिक्षण आयुक्त आहे. तर मला असं वाटतं की आज या ठिकाणी आमच्या प्रकाश तात्यांनी सांगितल्याप्रमाणे जसे की तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी संत सम्राट कैवल्य चक्रवर्ती माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी आज माऊलींच्या द्वारा आणलं गेलेलं आहे अशी आमची दृढ धारणा आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने कला दालन यासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या श्री रमेश आढाव, श्री सुनील गुंडरे व श्री नारायण गावडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नारायण गावडे यांनी विद्यालयातील हुशार व गरजू अशा 11 विद्यार्थ्यांना मदत म्हणून सायकल देण्याचे जाहीर केले. कलादालन साकारण्यासाठी कला शिक्षक श्री दत्तात्रय वंजारी, श्री सोमनाथ बेळळे यांनी विशेष परिश्रम घेतले व त्यांना सहकार्य करणाऱ्या वास्तुविशारद श्री धीरज मोहिते यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार केला. या निमित्ताने सर्व प्रशाला रांगोळीने सजवण्यात आली. तसेच संस्था, विद्यालय, शिक्षक, विद्यार्थी यांच्या पुरस्काराचे प्रदर्शन मांडण्यात आले. स्मार्ट बोर्डच्या सहाय्याने
प्रभावी अध्यापनाचा डेमो दाखविण्यात आला. विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर गुगल मीट, फेसबुक लिंक तसेच युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. स्वच्छता, शिस्त, क्रीडा समिती व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता श्री लिखे सर यांच्या सुमधुर आवाजातील पसायदानाने झाली. धन्यवाद.